स्वागत आहे मंदास डेलिशियस किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे गोसवळ्याची भजी. तर गोसवळ्याच्या भजीसाठी गोसवळा घेतलेला, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली 1 वाटी, मीठ, ओवा, मिरची पावडर आणि हळद. आता आपण गोसवळा स्वच्छ धुवून सोलून घेऊया. तर गोसवळा आता पूर्ण आपल्या कट करून झालेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, हळद 1 चमचा, मिरची पावडर छोटा 1 चमचा, कोथिंबीर, थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडासा हातावर असा क्रश करून टाकणार आहे मी. आणि मीठ स्वादानुसार. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. छान आता मिक्स करून झालेलं आहे बेसन आपलं. जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही ठेवायचं नाही. तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम करून घेऊया आता आपण. यात आपण गोसवळा घालून घेणार आहे. एकदम थोडं जास्त घालायचा, म्हणजे पटापटा तेलात आपल्याला भजी सोडता येतील. छान असं बुडवून तेलात भजी सोडायची. तेलात आता भजी सोडून घेऊया आपण. गॅस बारीकच ठेवायचा, नाहीतर तेलात भजी सोडली की लगेच जास्त लाल होतात, करपट लागते. तेल गरम झाल्यानंतर बारीकच गॅस. बघू शकता तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर भजी अशी करपट होऊ शकते. पहिले टाकलेली आहे मी, जराशी लाल झाली. बारीक गॅसवर अशी पिवळी छान होती भजी. बघू शकता छान आपली गोसवळ्याची भजी झालेली आहे. मी तर गोसवळ्याची भजी फुगलेली आहे. छान करू. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.